भीमराव कांबळे नावाच्या वासनांध सैतानानं 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली। पुण्याच्या नसरापूरमधल्या या घटनेमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली। मात्र पोलीस आणि न्याय व्यवस्थेनं 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हा खटला निकाली काढत चिमुकलीला न्याय देण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचललंय। भीमराव कांबळेला दोषी ठरवताना न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं बघूया हा स्पेशल रिपोर्ट। 1 मे 2026 नसरापूरच्या सैतानाकडून चिमुकलीवर अत्याचार। दोन मे 2026 नराधम भीमराव कांबळेला अटक। मे 2026 15 दिवसात 1200 पानांचं आरोपपत्र दाखल। नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल। अशी सुद्धा सार्वजनिक चौकात सगळ्या महाराष्ट्र समोर त्याला द्या, ही इतकी कठोर शिक्षा आहे। अशी शिक्षा व्हायला पाहिजे की यापुढे असं कृत्य कुणीही करता कामा नये। 25 जून 2026 56 दिवसात नसरापूरचा नराधम दोषी। – 29 जून 2026 फाशी की जन्मठेप। तू तो प्रसंग आठव आणि तू सांग तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे। नराधम भीमराव कांबळेला दोषी ठरवल्यानंतर त्याला साक्षीदाराच्या कक्षात उभं करत न्यायाधीशांनी विचारलेला हा प्रश्न। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापुरात 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या भीमराव कांबळेला फासावर लटकवणार की मरेपर्यंत त्याला खडी फोडण्यासाठी तुरुंगात धाडणार, याचा फैसला 29 जूनला सुनावला जाणार आहे। न्यायालयानं हा गुन्हा अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी असल्याचं मान्य केलंय। नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली। 65 वर्षाचा आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करत जनता रस्त्यावर उतरली। पोलिसांनी देखील हा तपास वेगाने पूर्ण केला। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या खटल्यावर वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवलं आहे। न्यायव्यवस्थेवरती माझा पूर्ण विश्वास आहे। आज त्यांनी अंतिम निर्णय म्हणून 25 तारीख दिली होती, पण काही कायद्याचा भाग म्हणून त्या आरोपीला 2 ते 3 दिवस विचार करण्याचा वेळ दिलेला आहे, कारण ही पुढे अपीलवरती हायकोर्टात होणार आहे। तर असं नको व्हायला की पुढे आरोपीला विचार करायला वेळ दिला नाहीये, यासाठी 29 तारीख पुढची अंतिम निर्णयासाठी दिली। आरोपी भीमराव कांबळेचे आरोप सिद्ध करण्यासाठी पोलीस तपासासोबतच सरकारी वकिलांचा युक्तिवादही महत्त्वाचा ठरला। भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही, तो दयेच्या अजिबात लायकीचा नाही। ज्या 3.5 वर्षांच्या मुलीनं विश्वास ठेवला, तिच्यावर 39 मिनिटं अतिशय घृणास्पद प्रकार केला। नराधमानं केवळ वासनेपोटी लहान मुलीवर अत्याचार करताना तिच्या अंगावर तब्बल 18 जखमा केल्या। नराधमाला जर कठोर शिक्षा झाली नाही तर समाजात भीतीचं वातावरण निर्माण होईल आणि सामान्यांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल। हेल्पलेस मुलगी होती आणि त्या हेल्पलेस मुलीवर हा अत्याचार केलेला आहे। अतिशय हा हिनियस क्राईम आहे, बार्बरिक क्राईम आहे, त्यामुळे याला फाशीची शिक्षा होणं अपेक्षित आहे। नराधम भीमराव कांबळेला ज्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आलंय त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे, एका गुन्ह्यामध्ये जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे, तर एका गुन्ह्यामध्ये 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार आणि त्यांच्या टीमनी अवघ्या 15 दिवसांमध्ये 55 साक्षीदार तपासले,
परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुरावे गोळा केले आणि 16व्या दिवशी या प्रकरणातील दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं आणि म्हणूनच राज्याच्या इतिहासात अवघ्या 1.5-2 महिन्यांमध्ये निकाल लागलेला हा सर्वात वेगवान खटला ठरणार आहे. 3 वर्षाच्या बाळाला काहीही कळत नव्हतं आणि काहीही कळत नसलेल्या बाळाला की आपण एक फूस देऊन आमिष दाखवून घेऊन गेलेला आहे आणि त्याच्यावरती इतका अमानुष आणि लैंगिक अत्याचार करून त्याचा ब्रुटली मर्डर केला. आणि हे ज्यावेळेस तिथपर्यंत पोचलो दिवसरात्र काम करून, त्यावेळेस एक असं वाटतं की त्या बाळाला कुठेतरी आमच्या पूर्ण टीमनी न्याय दिलेला आहे. न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर देखील निर्लज्ज भीमराव कांबळेनं स्वतःच्या बचावाचा प्रयत्न केला. न्यायाधीशांनी विचारलं, तो प्रसंग आठव आणि तूच ठरव की तुला काय शिक्षा दिली पाहिजे. दोषी भीमराव कांबळे म्हणाला, मी त्या दिवशी त्या मुलीला गाठीशेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती सारखी ओरडत होती. न्यायाधीशांनी विचारलं, आता तू जे सांगतोयस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी? न्यायाधीशांच्या या प्रश्नावर दोषी भीमराव कांबळे निरुत्तर झाला. ज्या वेगानं या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात आला, तसंच ज्या वेगानं खटला निकाली काढण्यात आला, ते पाहता पुणे पोलीस आणि न्यायालयाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. पोलिसांनी संपूर्णपणे आपलं काम केलं. त्यासोबतच न्यायव्यवस्थेनं अवघ्या 1 महिन्यामध्ये निकालाच्या दिशेनं जाण्याचा हा जो संपूर्ण प्रयत्न केला आहे, हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असा आहे. विक्रमी वेळामध्ये आता या निकालाच्या दिशेने आपण जातो आहोत, हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं पण वाटतं आहे की त्यामुळे ही एक भावना जरूर आलेली आहे की न्याय मिळणंच केवळ पुरेसं नाही आहे, तर तो न्याय वेळेत मिळतो हा विश्वास जो आज लोकांच्या मनामध्ये येईल, तोही खूप महत्त्वाचा आहे. आता नराधम भीमराव कांबळेला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाणार की जन्मठेप, या प्रश्नाच्या उत्तरासाठी 29 जूनची वाट पाहावी लागणार आहे. नाजिम मुल्ला आणि मिकी घईसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.